तर हे दृश्य आपण पाहतोय खरं तर बाप्पासाठी म्हणून दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य वैविध्यपूर्ण असा नैवेद्य हा बनवला जात असतो आणि त्यातच हे मोदकांचे मोदकांची वेगवेगळी रूपं मोदकांचा वेगवेगळं स्वरूप आपण पाहतोय। खरं तर वेगवेगळ्या रंगांचे हे मोदक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे मोदक हे आता बाजारात उपलब्ध असतात आणि तेच गणेशोत्सवामध्ये 10 दिवस बाप्पाला प्रसाद म्हणून मोदक ठेवण्याची परंपरा आहे आणि यामध्ये अनेकदा गणेश भक्तांच्या माध्यमातून वेगवेगळे मोदक तयार केले जातात। त्यामध्ये उकडीचे मोदक असतील, तळणीचे मोदक असतील आणि नंतरच्या काळामध्ये चॉकलेटचे मोदक आले। मात्र नाशिकमधील 2 मैत्रिणींनी अशी शक्कल लढवली आहे की तब्बल 22 प्रकारचे मोदक त्या तयार करतात आणि त्याची मोठ्या प्रमाणात विक्री देखील करतात। 100 किलोहून अधिकची विक्री ही त्यांची दरवर्षी होत असते। संपूर्ण प्रक्रियेबद्दल थेट त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल? 22 प्रकारचे मोदक, नाव सांगा सुरुवातीला। चहा चॉकलेट मोदक, कच्ची केरी चॉकलेट मोदक, गव्हा चिली चॉकलेट मोदक, रोज गुलकंद चॉकलेट मोदक, इमली चॉकलेट मोदक, रसमलाई चॉकलेट मोदक आणि त्याच्यानंतर चोकोलावा मोदक। चोकोलावा हा एक केक बेस मोदक आहे आणि ओरिओ मोदक, ओरिओ हा बिस्किट फ्लेवर आहे म्हणजे बिस्किट बेस आहे आणि त्याच्यानंतर मोहनथाळ, मोतीचूर, पान, खजूर हे एक शुगर फ्री मोदक आहे कारण की खूप जणांना डायबिटीज वगैरे असते आणि खूप लोक आजकाल हेल्थ कॉन्शियस झाले म्हणून ते शुगर अवॉइड करतात म्हणून आम्ही एक शुगर फ्री ड्राईफ्रूट मोदक हे ठेवलंय की त्यांना पण खाता येईल। इस बार हमने शाही गुलकंद, चाय मोदक, इमली चॉकलेट और कच्ची कैरी 4 मोदक का किया है, नया किया है। तो ऐसा है कि कस्टमर को हर गणपति के पहले 4-5 दिन पहले कस्टमर का रहता है कि इस बार आप नया क्या देने वाले हो। उनको हमसे बहुत ज़्यादा एक्सपेक्टेशन है, मतलब कि हर एक कस्टमर के जो मोदक लेके जाते हैं उनके बाद जो रिव्यू आता है वो रिव्यू हमारे लिए सेटिस्फैक्शन है। हमारा इसमें कमाने का कुछ भी नहीं है लेकिन कस्टमर का रिव्यू हमारे सबसे बड़ा सेटिस्फैक्शन है। व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।